आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कंगना राणावतवर आरोप आहे की ह्या आपल्याच फिल्म इंडस्ट्रीच्या गँगस्टर आहे. आजकाल तुमचा सिक्का चालतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये. मंडीमध्ये मी तुमचं भाषण ऐकत होतो. तुम्ही बोललात की इतकं प्रेम, इतका सन्मान जेवढा अमिताभ बच्चन यांना मिळत असतो, तितकाच सन्मान मला मिळतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये. मी असं म्हटलं होतं की इंडियामधून मला सन्मान मिळतो. इंडस्ट्रीमध्ये मला सन्मान देतील. तुम्ही स्वतः विचार तरी कराल. डोळे बंद करून विचार करा जरा. डोळे बंद करून विचार करा की संपूर्ण भारतवर्ष कोणाची मनापासून इज्जत करत असेल. ठीक आहे, लोकांकडे पैसे कितीही असो, जे काही असो, परंतु मनापासून पूर्ण भारत जर कोणाचा आदर करत असेल तर असे कोण ऍक्टर्स आहेत सांगा? एक तर तुम्ही मिस्टर अजून बच्चन आणि कोणाची दुसरी मी. इज्जत राहूनच देत नाही. आता बघा तुम्ही हा माझ्यावर खूप चुकीचा आरोप लावला जातोय माझ्यावर. अच्छा, आय विल नॉट. मी तुम्हाला सांगतो मुंबई फिल्मवाल्यांबद्दल काय बोलता. तुम्ही बोललात बॉलिवूडची लोक फक्त गाडी, पैसा आणि पर्सेसच्या गोष्टी करतात. त्यांच्या गोष्टींचं ना डोकं असतं ना पाय. बॉलिवूडची लोक फक्त आपल्याबद्दलच विचार करतात. ते वेडे आहेत, मूर्ख आहेत, बावळट आहेत, मंद आहेत आणि ते फक्त प्रोटीन खातात आणि याच्यामुळे त्यांचा मेंदू पण खराब झाला आहे. सर, नाही, नाही तुम्ही तर त्यांची आता बाजू घेताय. नाही पण तुम्ही हे बोललात की हो, मी नाही नक्की बोललात? बोलले आणि यावर मी पूर्णपणे अडले आहे. पूर्णपणे. बॉलिवूडवाले तुम्हाला काय वाटतं? ते काय कोणत्या शेक्सपियरच्या गोष्टी करतात, कोणत्या आर्ट्सच्या गोष्टी करतात का त्या? का ते प्रिझर्वेशन ऑफ फोक्स म्युझिक, प्रिझर्वेशन ऑफ आर्ट्स अँड टेक्निशियन्स राईट टू लाईफ किंवा अशा कोणत्या गोष्टींचा विचार करतात का? तुम्ही मला सांगा कशाबद्दल बोलतात ते? जर तुम्ही त्यांना भेटला तर ते गॉसिप, कोणाचं अफेअर कोणासोबत आहे, एक तर ते गॉसिप करतात, नाहीतर मी हे घड्याळ खरेदी केलं, ही कार खरेदी केली किंवा मी ही ट्रीटमेंट केली आहे माझ्या फेसवर, हे जे काही पण असल्या गोष्टी बोलत असतात. आता त्यासाठी देखील मला दोषी मानलं जात आहे की मी असं का बोलले. मी तिथे 20 वर्ष काढली आहेत आणि तिथे जर पार्टीज मध्ये जाऊन अशा पद्धतीने ज्या मला माहितीये की तुम्ही तिथे जर गेला तर तुमच्याशी लोक जरा वेगळ्या पद्धतीने बोलतील. साहजिक गोष्ट आहे. ते तुमच्याशी प्रोटीन शेकच्या गोष्टी कशाला बोलतील किंवा तुमच्याशी स्किन ट्रीटमेंट कशाला बोलतील. तर माहितीये का कसं परंतु आहे ते की करतात तर actually करू द्या. तुम्ही करण जोहरला बोलतात की ते चाचा चौधरी आहेत. असं आहे ना की जेव्हा तुम्ही असं नाहीये की मी जेव्हा 2006 मध्ये माझी पहिली फिल्म आली होती, ठीक आहे. 2014 पर्यंत तर मला कोणी विचारलंही नाही. तेव्हा तर मी बिचारी खूप टॅलेंटेड आहे पण हिला कोणी विचारत नाही. त्यावेळेला मी सगळ्यात मोठी बिचारी होती. तुम्ही बघू शकता की कंगना खूप खोडकर आहे, अशी आहे, तशी आहे. असं कधी काय ऐकलं नसेल तुम्ही. 2014 मध्ये जशी माझी फिल्म क्वीन आली, तर मी अनप्रोफेशनल, मी ती असं वाटलं जसं सगळे मला कॉर्नर करायला लागले. त्यानंतर जेव्हा तनुवेज मनू आली आणि यशाचे सगळे रेकॉर्ड सोडून टाकले, त्याच्यानंतर केसेस. सायको, रक्तपिपासू, स्टॉकर आहे, हिला जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे अचानक 10 वर्षानंतर एक व्यक्ती इतकी खराब कशी काय झाली? मी सायको चुडेल विच बनली. तर तुम्ही स्वतःच विचार करा. ह्याचा अर्थ असा, जोपर्यंत हे लोक मला शांतपणे राहू देत नाही, जेव्हा हे लोक मला शांतपणे राहू देत होते तेव्हा मीही देत होते. पण आता जर ते मला शांतपणे नाही राहू देत तर मी पण त्यांच्या नाकात दम करून ठेवणार आहे. तर तुम्ही रणबीर कपूरला सिरियल स्कर्ट चेजर म्हणाल. तुम्ही तर असं बोलताय जसं तो स्वामी विवेकानंद आहे. हा तर मग तुम्ही तर अशी वकालत करत आहात त्यांची जसं की आहाहाहा, महानाहून महान व्यक्ती असतील ही लोक आणि स्वतः पण हसत आहेत. स्वतःही हसत आहेत. त्यांनी तुम्हाला फिल्म ऑफर केली होती, अरे रोल देत माझ्या होते. घरी आला होता तो. तर बोलायचा अर्थ असा आहे की ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कोणालाही सिंगल आउट नाही करू शकत. ते लोक किती पाण्यात आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे आणि आतापासूनच नाही, 90s किंवा 80sच्या गोष्टी तुम्ही ऐकाल तर सगळ्यांना माहिती आहे ते लोक किती पाण्यामध्ये आहेत. ड्रग केसेस त्यांच्यावर आहेत. ठीक आहे, टाडापासून ते तुम्ही दलालीपासून ते आता हवालापासून पण फ्लॅश स्टेट पासून ते मीटू पासून पर्यंत कोणती केस यांच्यावर नाहीये. पण वाईट कोण आहे? मी.
वाईट कोण कारण आहे? तुम्ही मी. सगळ्यांच्या बाबतीत काही ना काही बोलता. आयुष्मान खुराना चापलूस. नाही, जर ते माझ्यावर बोटं उचलतील. आयुष्मान खुरानाचा इंटरव्ह्यू वाचा, जेव्हा ते सक्सेसफुल नव्हते. त्यांचा इंटरव्ह्यू आला होता, की माझी रोल मॉडेल कंगना आहे. ठीक आहे. आता त्यांना काही काम मिळायला लागलं, जे की ऑन रेकॉर्ड ते म्हणाले होते. तर ते आता माझ्यावर अटॅक करत आहेत. तर काय झालं, की आता त्यांच्या भावना लगेच बदलल्या. कोणाची चापलुसी करून काम मिळवायचं असेल, तर सरळ माणूस सरळ गोष्ट बोलेल, तर तो सर्वात वाईट होऊन जातो. या महान इंडस्ट्रीमध्ये, पूर्ण पवित्र इंडस्ट्रीमध्ये कोणाला कोणाशी काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त मीच एक मोठा प्रॉब्लेम आहे. बस. तुमचे पण संवाद निवडून मारले जातात. तुम्ही बोललात, की स्टार किड्स जी आहेत, ती उकडलेली अंडी आहेत. सर बघा कसं असतं ना, की एक जी लोकं असतात, ठीक आहे. आम्ही लोकं स्क्रीनवर पण ना अशी लोकं बघू इच्छितो, जे कधी उन्हात गेले असतील. ज्यांच्यात कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व असेल. जसे आमच्या लहान शहरातली मुलं असतात, मुली असतात. हे लोकं आपल्या स्किनची ट्रीटमेंट करवून इतक्या प्रकारचे जास्त त्याला व्हाईटनिंग करून टाकतात, इतकं जास्त इंजेक्शन्स घेतात, इतकी जास्त त्याचं पीलिंग करून प्रमाणाच्या बाहेर हे लोक जसं त्याची ग्लास स्किन बनवून, जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा मी दत्तोचा रोल करत होते, तेव्हा मी माझी सगळी स्क्रीन ट्रीटमेंट आणि मग मिसेस गांधींच्या रोलसाठी तर मी एजिंगवाल्या सगळ्या गोष्टी ज्या मला हव्या होत्या माझ्या एजिंगसाठी, हे सगळ्या रोलसाठी जिम जात असतात. हे सगळ्या रोलसाठी चेहऱ्यावर जे आहे बोटॉक्स लावत असतात. कोणताही यांचा रोल असो, ह्यांचा मेकअप तोच असतो, केस उडत असतात मागे. तर तर ह्यांच्या मी हॉनेस्टली सर, मी कोणालाही क्रिटिसाइज नाही करत आहे. थोडं ह्याला नॅचरल व्हावं लागेल. जरा उन्हात निघा, थोडं बाहेर बघा. हे जग कसं आहे, ती एसी गाडीतून घरातून लोकं निघतात, तेव्हा हे लोक बोलतात की हाय, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दॅट. आणि आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जे लोक 40-40 वर्षांचे झाले आहेत, ज्या मुली 35-35, 23 वर्षाच्या होत्या, त्या स्टार किड्स. किड्स आणि त्यांचं बोलणं पण किड्स सारखं. विचार करा, एक 40 वर्षाचा माणूस किड्स सारखा बोलतो, कसं काय वाटतं? आणि त्या मुली 30-30 वर्षाच्या, त्या पण किड्स बनल्या आहेत. त्यांनी गुलाबी रंगाचे ग्लासेस हातात घेतले असतात. त्याने काय लहान मुलांचं मी सर, तुम्ही हे सगळं नाही बघत. तुम्ही हे बघता, की मी त्यांच्याबद्दल काय बोलते. पण तुम्ही हा नाही विचार करत, की मला किती त्रास होतो त्यांना भेटल्यानंतर. मी विचार करत बसते, की हे काय होतं? हे काय बघितलं मी? माय गॉड! सर, मी पण तर मला देखील किती त्रास होतो या सगळ्यांना बघितल्यानंतर. खूप त्रास होतो मला. पण जेव्हा तुम्हाला फिल्म ऑफर करतात ती लोकं, तुम्ही एक्सेप्ट नाही करत? मला सलमान खानजी जे आहेत, त्यांनी बजरंगी भाईजान आणि सुलतान ऑफर केली होती. शाहरुख खान बरोबर पण मला झिरो फिल्मची ऑफर आली होती. अ, आमिर खानजींसोबत पण स्क्रिप्टवर काम करण्याचा बनणार होतं. अ, पण तर बघा, त्यासाठी मी तुम्हाला जे जे काय आता होणार. बजरंगी भाईजान तर खूप चांगली फिल्म होती. पण माझं पण बोलणं तुम्ही ऐकून घ्या ना. ऐकवा ना मग. सर, काय झालं, की 2006 मध्ये जेव्हा मी स्ट्रगल सुरू केलं, तर त्यावेळेला मी खूप काम शोधलं होतं. मी तुम्हाला सिरियसली सांगते, की मी खूप काम शोधत होते. ह्यांच्यापैकी कोणीही मला काम दिलं नव्हतं. कोणीच काम दिलं नव्हतं. म्हणजे फक्त मागे उभं राहण्यासाठी. मागे उभं राहण्यासाठीच पण काम दिलं नाही मला. त्यानंतर माझी एक फिल्म येते, ज्यात मी स्वतःच हिरो आहे, तर तुम्ही स्वतःच विचार करा ना. मी स्वतः त्या फिल्मची क्वीन. हिरो आहे, क्वीन. 2014 मध्ये मला सक्सेस मिळाला. तेव्हा या सगळ्यांचा मला फोन येतो. आम्हाला पण तू हवी, आम्हाला पण तू हवी, आम्हाला पण तू, सगळ्यांचा फोन. पूर्ण इंडस्ट्रीचा मला फोन होता. पण आता प्रेक्षकांसोबत माझं एक असं नातं होतं, की त्यांना मला बघायची इच्छा होती. तर मला असं वाटलं, की माझ्यासाठी एक एक अशी वेगळी अपॉर्च्युनिटी आली आहे, जी कोणत्याही व्यक्तीला आजपर्यंत कधी मिळालीच नव्हती असेल. आलं असेल, होत्या अशा महिला, वैजयंती मला जी आहे, श्रीदेवी जी आहेत, तर त्या स्वतः आपल्या दमावरच फिल्म करायच्या. तर मला असं वाटलं, की जर कसं असतं ना, की मोठ्या ट्रीच्या खाली छोटी ट्री कधीच नाही ओळखू शकत. यू नो. तर अ, 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 मला माहीत होतं, की एका फिल्ममध्ये आमिर खान मला थोडी ना ते चांगले परफॉर्म करायला देतील त्यांच्या फिल्ममध्ये, स्वतःच विचार करा.
एक सलमान खानच्या फिल्ममध्ये एका हिरोईनचं कायच एक्झिस्टन्स असतं बिकॉज सलमान खान इज सच अ लार्जर अँड लाईफ स्टार. तर मला असं वाटलं की मी आपल्या देशाच्या मुलींसाठी एक असं उदाहरण बनू की आपण पण प्रूव्ह करू शकतो. आपण कायम आणि जसं आपण म्हणालात की माझ्यासाठी ते कधीच सोपं नव्हतं. टेम्पटेशन लेट गो ऑफ वर्किंग विथ सच बिग एक प्रकारे बघितलं तर हे लोक तर दे आर जायंट्स ऑफ द इंडस्ट्री त्यांच्याकडून बरंच काही शिकायला पण आपल्याला मिळतं. अँड these people are the people who are my friends. Especially Salman is a very dear friend. Amir is just so nice. तर तर मी त्या ऑपॉर्च्युनिटीज गमावल्या, परंतु त्याच्यामागे माझी पण एक स्ट्रॅटेजी तर होती ना, कारण आम्हा महिलांना देखील काही क्रेडिट मिळायला सगळ्या पाहिजे ना. खानची स्ट्रॅटेजी तर समजून आली, तुमची काय होती. आता अक्षय कुमारला पण तुम्ही नाही सांगितलंत? तर अक्षय कुमार मला फिल्म आणतोय सिंग इज ब्लिंग. मग एक अजून होती त्याच्याच सारखी होती. तर म्हणजे आता ते करतातच अशा फिल्म्सचं काय करायचं? तर मला एक अशी संधी मिळाली, एक मुलगी असून, की मी माझं अस्तित्व बनवू शकले सर. किती मुलींना हा देश अशी एक संधी देतो, की ते आपले स्वतःचे एक अस्तित्व बनवू शकतील. तर मी माझं अस्तित्व बनवलंय आणि मग जितक्या पण आपल्या सशक्त महिला आहेत, ज्या आज बघा तर जर मग जसं कोणी असो 3 टाइम्स प्राईम मिनिस्टर राहिल्या होत्या. त्यांच्याबद्दल कोणाला काय माहितीच नाही त्या कशा होत्या, काय होत्या, काहीच माहिती नाही त्यांच्याबद्दल कोणाला. का? कारण त्यांच्यावर कोणीही पैसा नाही लावत आहे. एका म्हाताऱ्या बाईची कोणी गोष्ट नाही बनवू शकत आहे. कोणाला पॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्टच नाहीये आणि पॉलिटिक्समध्ये जर कोणाला काही काम करायचं असेल पॉलिटिक्सच्या फील्डमध्ये, मग तर मग तेच गळा कापायचा. तर मग ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. मग तयार राहायचं या गोष्टींसाठी. तर मग ह्या गोष्टींना तर घेऊन तुम्ही एकट्या अशा ॲक्ट्रेस आहात ज्यांनी सगळ्या खानसोबत, सगळ्या कुमारसोबत, सगळ्या कपूरसोबत काम करायला नकार दिलाय. सर हे मी यासाठी केलं होतं कारण की जनता त्याच्या आधी मी मागितलेलं ना काम. असं नव्हतं की मी मागत नव्हते. भटकायची मी बघा फिल्म दर इंडस्ट्रीमध्ये तर भटकायची. उगवता सूर्याला नमस्कार करतात. जर तुम्ही यशस्वी असाल, तर सगळे तुमच्या मागे पळतील. हां, तर मग तो सूर्य जर जास्त चमकत असेल, तर मी कशाला साइड रोल घेऊ? आता याला ते बोलतात, की हे ज्या फिल्म इंडस्ट्रीने यांना इतकं मोठं बनवलं, तिथेच नुकसान करत आहेत. ज्या ताटात जेवले त्यालाच छिद्र करते आहे. अशा फिल्मी सुपरस्टार्स आहेत मुली, ज्यांनी आजपर्यंत कदाचित एकच फिल्म हिट दिली असेल. पण त्या ताटात छिद्र करत नाहीयेत, पण आमच्यासारखी लोकं छिद्र करत आहेत. आता बघा तुमच्याबद्दल करण जोहरने एक शेर लिहिला होता. त्यांनी लिहिलं होतं, "लगा लो इल्जाम, हम झुकने वालों में से नहीं. झूठ बोलते जाओ, बनो गुलाम, हम बोलने वालों में से नहीं." हे माझ्यासाठी लिहिलं होतं त्यांनी. आता तुम्ही जेव्हा काहीतरी म्हटलं होतं त्याच्या उत्तरमध्ये त्यांनी ट्वीट केलं होतं. तुमचं नाव नव्हतं, पण मला असं वाटलं तुमच्यासाठी लिहिलं असेल. ज्या प्रकारे बघा, सायको बोलून किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केसेस करून मला जेलमध्ये टाकायचं आणि एक चांगला युवा सक्सेसफुल ॲक्टर जो आहे, तो आत्महत्या करत आहे. आणि त्याच्या आधी त्याने आपल्या असंख्य इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं होतं, की इंडस्ट्रीमध्ये मला खूप टॉर्चर केलं जात आहे. माझ्या जे आहे माझ्या प्रती जे काय आहे ते खूप षडयंत्र केलं जात आहे. तर त्यांनी आत्महत्या केली, तर तुम्ही तर पूर्ण देशाच्या नजरेत यालच ना, की तुमच्याकडे चालू तरी काय आहे? तुम्ही तुमच्या घरी पार्टीला बोलवता, स्वतः फोटो घेता, ज्यात लोकं ड्रग्ज करत आहेत. तर लोकं तर तुम्हाला विचारतीलच ना, स्वतःचं कर्तृत्व बघत नाहीयेत. हां, आणि खराब कोण आहे मी, कारण मी बोलले आहे. आणि अच्छा, विचार करण्याची गोष्ट ही आहे, की या सगळ्या कारनाम्यानंतर त्याच्यानंतर देखील त्यांच्यामध्ये ही हिंमत आहे, की ते मला प्रश्न करतात. स्वतः नाही सांगत आहेत, की त्यांनी ड्रग्सची पार्टी केली होती. हा व्यक्ती ज्याने आत्महत्या केली होती, तो तर चांगलाच धष्टपुष्ट मुलगा होता. त्याचं काय रिझन आहे? तर काहीतरी कुप्रथा असतील ना, हे जे असे येऊन इथे आउटसाइडर्स करत आहेत. 1-2 प्रश्न घेऊ शकतो? तुम्ही तुमचे डायलॉग स्वतः लिहिता. तर प्लीज मॅडम तुम्ही तुमचे कोणतरी फेव्हरेट डायलॉग ऐकवता का? असं नाहीये की माझे डायलॉग्स मी स्वतःच लिहिते. पण हो, मी माझे डायलॉग्स जे आहेत इम्प्रोवाइज खूपच करते. अ, असं आता तर कोणता डायलॉग आठवण नाही. पण ह्यांची गोष्ट ऐकून मला तो डायलॉग नक्कीच याद होतो. क्वीनचा ज्यात तो माझी आता हालत गुप्ता अंकल सारखी झाली है, खाया पिया कुछ नहीं बदनाम हो गए अलग. तर आय थिंक तो डायलॉग इथे आता सूट करत आहे. शत्रुघ्न सिन्हा पुन्हा-पुन्हा डायलॉग बोलतात, की "खाया पिया कुछ नहीं, प्लेट तोडी 8 आना." तर तेच झालंय की इंडस्ट्रीमध्ये कारनामे यांनी केले आयुष्यभर
जे तिथले करता धरता आहेत, जे म्हणतात की इंडस्ट्री आमची जागीर आहे, आमची संपत्ती आहे ती, ते लोक कर्तृत्व करत राहतात. आणि जेव्हा मी आली तेव्हा हे ड्रग्ज मध्ये फसले, हवालामध्ये फसले, हे टेररिझम मध्ये फसले आणि माहिती नाही काय काय. आणि बाकी सगळे PR असं झालंय, हे जेव्हापासून आली आम्हाला फक्त बदनाम करते.